आज मला झणझणीत चटपटीत असं काहीतरी खायचं होतं, पण काय खायचं, काय करायचं हे लक्षातच येत नव्हतं पटकन. मग पटकन लक्षात आलं की घरात खूप साऱ्या भाज्या आहेत. काहीतरी चटपटीत खायचं म्हटलं की रेसिपी करायला खूप वेळ लागतो. मग सोप्यात होईल असं मी रेसिपी शोधून काढली, ती म्हणजे पावभाजी. अशा खूप साऱ्या भाज्या होत्या, मग त्या सगळं कापून घेतला. बटाटा, वाटाणा, फ्लावर, गाजर आणि बीट हे सगळं कापून घेतलं. शिमला मिरची वगैरे कापून घेतली आणि कुकरला लावले आणि असं छान शिजवून घेतलं. इकडे टोमॅटो, कांदा हे सगळं काही कापून घेतलं आणि तेल तापायला ठेव. तेल छानपैकी गरम झालं. त्या गरम झालेल्या तेलामध्ये मग छान असं जिरं, कांदा वगैरे कापलेला टाकून घेतला आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे कापून घेतल्याने असं छान परतून घेतलं. कांदा असा लालसर होईपर्यंत आणि असं छान मस्त परतून घेतला. नंतर मग असं कापलेला छान असं टोमॅटो टाकून परतून घेतलं असं मऊ होसपर्यंत. आणि नंतर मग मुली खातात म्हणून पावभाजीचाच फक्त मसाला टाकला होता आणि असं मसालाही छान असं परतून घेतला. हळद टाकली आणि धने पावडर टाकलं आणि पावभाजीच्या ज्या भाज्या होत्या त्या कुकरला लावल्या होत्या, त्या सगळ्या अशा रवीने बारीक करून घेतल्या, मॅश करून घेतल्या आणि असं छान पाव भाजून घेतले. तूप टाकून, बटर टाकून असे छान पाव भाजून घेतले खरपूस. आणि इकडे छान पावभाजीमध्ये कोथिंबीर टाकून मुलींसाठी थोडी काढून ठेवली आणि आमच्यासाठी तडका दिला छान मिरची पावडर वगैरे टाकून आणि असं खायला घेतलं गरम गरम. इतके छान झाली होती पावभाजी. चला या खायला. चलो बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू